ही जी गोष्ट आहे म्हणजे माणसानं प्रयत्नवादी असणं गरजेचं आहे. 50,000 जिंका नाहीतर कोल्हापूर सोडा, अंकशास्त्रज्ञ श्वेता जुमानी यांना पुरोगामी संघटनांनी घेरलं. देवा टकली कर रे बाबा, मला एकदाची टकली कर. का पुरुष टकले आहेत तेवढे बस नाही का? अहो काय करू, बॉबकट करायला सुद्धा केसच राहिले नाहीत. पूर्वी आई आजी घरीच तेल करायच्या, दाट लांब सडक सुळसुळीत केस असायचे, गळायचेच नाहीत. पण आता आई आजीलाच तेल करता येत नाही ना, मग काय करायचं? काळजी नको, तोडकर संजीवनीनं तयार केलेलं आई आजीच्या हातचं तेल केस प्रभा आल्मंड प्लस तेल. लहानांपासून मोठ्यांपर्यंत उपयोगी तोडकर संजीवनीचे केस प्रभा सर्वत्र उपलब्ध. ना याचं ना त्याचं, आमचं तेल आई आजीच्या हातचं. प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय अंकशास्त्रज्ञ श्वेता जुमानी यांच्या कोल्हापुरातील कार्यक्रमाला अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि विविध पुरोगामी संघटनांनी तीव्र विरोध दर्शवलाय. कार्यक्रमस्थळी कार्यकर्त्यांनी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली असून जुमानी यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. अंकशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नावाखाली समाजात अंधश्रद्धा आणि फसवणुकीच्या व्यवसायाला खतपाणी घातलं जात असल्याचा आरोप करत कोल्हापुरात पुरोगामी संघटना रस्त्यावरती उतरलेत. आंतरराष्ट्रीय अंकशास्त्रज्ञ श्वेता जुमानी यांच्या कोल्हापूर दौऱ्याला अन्नीस आणि इतर संघटनांनी कडाडून विरोध केलाय. या कार्यक्रमाची परवानगी तात्काळ रद्द करावी अशी थेट मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. एवढंच नाही तर पुरोगामी संघटनांनी श्वेता जुमानी यांच्यासमोर वैज्ञानिक निकषांवरती आधारित 11 आव्हानात्मक प्रश्न ठेवले होते. या 11 प्रश्नांची वैज्ञानिक उत्तरं द्या आणि 50,000 रुपये मिळवा, अन्यथा कोल्हापुरातून परत जा, असं थेट आणि खुलं आव्हानच जुमानी यांना देण्यात आलं होतं. मात्र तरीही हा कार्यक्रम होत असल्यानं संतप्त कार्यकर्त्यांनी कार्यक्रमस्थळी पोहोचून जोरदार निदर्शनं केली. आंदोलनावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस फौजफाटाही तैनात करण्यात आला होता. श्वेता जुमानी या अंकशास्त्राच्या नावाखाली समाजात अंधश्रद्धा पसरवतात. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत त्यांच्यावरती तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी यावेळी कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे यांनी केली. श्वेता जुमानीच्या विरोधात कोल्हापुरातील पुरोगामी पक्ष आणि संघटनांनी आंदोलन पुकारलेलं होतं आणि त्या ज्या जाहिराती करून अवैज्ञानिक दावा करतात, खोटा दावा करतात आणि अंधश्रद्धा पसरवतात, त्या विरोधात आम्ही सर्व पुरोगामी पक्ष आणि संघटनांच्या वतीने त्या ठिकाणी आंदोलन उभारलं होतं कोल्हापुरामध्ये. त्यांना आम्ही कालच प्रेस रिलीज करून 11 प्रश्न विचारलेले होते. प्रशासनाला आणि पोलीस अधीक्षकांना याबाबत विनंती केलेली होती आणि त्यांच्या विनंतीनुसार आम्ही त्यांच्या विरोधात पुराव्यासकट तक्रारी दिलेल्या होत्या आणि त्यांच्या विरोधात तक्रार न दाखल झाल्यामुळे, FIR न दाखल झाल्यामुळे उलट मलाच पोलिसांनी 2 नोटिसा पाठवल्या आणि अटक करण्यासाठी सारखा हे करत होते, मागं लागलेले होते. त्यांना चुकवून चकवा देऊन या ठिकाणी आम्ही आंदोलन करण्यासाठी आलो आणि आमचा जो हेतू होता की लोकजागृती व्हायला पाहिजे, जनजागृती व्हायला पाहिजे, लोकांचं प्रबोधन व्हायला पाहिजे, त्यानुसार या ठिकाणी आम्ही आपल्या माध्यमातून आंदोलन केलेलं आहे आणि सर्व जनते आणि त्या श्वेता जुमानींना परत इथून पोलीस प्रशासनामार्फत आमचे 11 प्रश्न विचारलेले होते आणि त्याची उत्तरं त्यांनी द्यावी अशी आमची अपेक्षा होती, पण त्यांनी काही उत्तरं दिलेली नाहीत आणि पोलिसांनी आम्हाला जी आम्ही लेखी तक्रार दिलेली आहे त्या संदर्भात पोलीस स्टेशनमध्ये बोलवलेलं आहे की तक्रार दाखल करून घेण्यासाठी. तर त्या ठिकाणी आम्ही आता पोलीस स्टेशनला तक्रार काय झालं, FIR नोंद झाली का नाही, त्याची पुढची कार्यवाही काय होणार यासाठी जात आहोत. श्वेता जुमानींनी कोल्हापूर सोडून ताबडतोब निघून जावं असं परत एकदा आम्ही त्यांना आवाहन करतो. त्यानंतर उसळणाऱ्या जनक्षोभास त्याच जबाबदार असतील आणि जो काही कायदा सुव्यवस्थेचा त्यामुळे प्रश्न निर्माण होईल त्यासाठी त्याच जबाबदार असतील आणि प्रशासन जबाबदार असेल, एवढंच या ठिकाणी आम्ही त्यांना सांगू इच्छितो, सूचित करू इच्छितो. यावेळी कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे, उदय नारकर, अतुल दिघे, व्यंकप्पा भोसले, स्मिता पानसरे, किरण गवळी, रियाज मुजावर, प्रेमानंद गोडसे यांच्यासह पुरोगामी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.